राहुल गांधींना कायम पप्पू म्हणणाऱ्यांनाच राहुल गांधींनी एका चालीत पप्पू बनवलं का? देशाच्या सर्वात सुरक्षित परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन कसं झालं? ही दिल्ली पोलिसांची मोठी चूक होती की काँग्रेसचा मास्टर ट्रोप? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या सुरक्षा यंत्रणेला चकवा देणं खरंच शक्य झालं का? चला संपूर्ण घटना समजून घेऊया। 21 जुलै दिल्ली देशातलं सर्वात VIP क्षेत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत निवासस्थान असलेले 7 लोक कल्याण मार्ग या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल झाली तर काही मिनिटात संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सक्रिय होता। पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी SPG, NSG, कमांडो, दिल्ली पोलीस, इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB तसेच इतर अनेक सुरक्षा संस्था सतत काम करत असतात। पंतप्रधानांच्या सुरक्षतेवर दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा खर्च केला जातो, त्यामुळे या परिसरात आंदोलन करणं जवळपास अशक्य मानलं जातात। पण 21 जुलैला जे घडलं त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। या दिवशी राहुल गांधींनी प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे नेते आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले। तिथे राहुल गांधींनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला। त्यांनी म्हणलं की या प्रकरणाची जबाबदारी केवळ शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नाही तर गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वीकारली पाहिजे। हे सर्व सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी खासदार, वरिष्ठ नेते आणि विविध राज्यातील काँग्रेस पदाधिकारी जमा झाले होते। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह अनेक नेते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिथे आले होते। सर्वांनाच हा फक्त वाढदिवसाचा कार्यक्रम वाटत होता, पण इथूनच संपूर्ण राजकीय खेळी सुरू झाली। कार्यक्रम संपल्यानंतर अचानक राहुल गांधी यांनी सर्वांना एकच सूचना दिली, कोणताही प्रश्न विचारू नका आणि माझ्या गाडीच्या मागे या। अनेक खासदारांना पुढे नेमकं काय होणार आहे याची कल्पना नव्हती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। दुसरीकडे दिल्ली पोलिसांकडे वेगळीच माहिती होती। त्यांच्या अंदाजानुसार विरोधक संसद परिसरात किंवा विजय चौकात आंदोलन करू शकतात, त्यामुळे तिथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। पण राहुल गांधींचा ताफा अचानक संसदेकडे न जाता थेट 7 लोक कल्याण मार्गाच्या दिशेने वळला। पोलिसांना परिस्थितीचा समज येण्याआधीच राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खडगे आणि काँग्रेसचे अनेक खासदार पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळील रस्त्यावर बसले आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी धरणे आंदोलन सुरू केले। यालाच अनेक राजकीय विश्लेषक सरप्राईज स्ट्रॅटेजी म्हणत आहे। समोरच्याला वाटतं की तुमची पुढची चाल त्याला माहीत आहे, पण तुम्ही पूर्णपणे वेगळ्या दिशेने चाल खेळता। काही काळासाठी तरी प्रशासनाला बचावात्मक भूमिका घ्यावी लागल्याचे चित्र दिसलं। आणखी एक गोष्ट अनेकांच्या नजरेत भरली, राहुल गांधींनी काही खासदारांच्या हातात जीप टाय दिल्या। त्या वापरून काही आंदोलनकर्त्यांनी एकमेकाचे हात जोडण्याचा प्रयत्न केला। यामागचा उद्देश असा असल्याचं सांगितलं जाते की पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला तरी मानवी साखळी लगेच तुटू नये आणि आंदोलन शक्य तितका वेळ सुरू राहील। त्यानंतर राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप केला आणि सरकारवर निशाणा साधला। दरम्यान केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह घटनास्थळी पोहोचले। त्यांचा दावा होता की सुरुवातीला राहुल गांधी संसदेत चर्चा झाली तर आंदोलन मागे घेण्याचा तयार होते, मात्र नंतर त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। दुसरीकडे काँग्रेसचे म्हणणे होते की सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नापासून लक्ष विचलित करत आहे आणि म्हणूनच हे आंदोलन आवश्यक होतं। यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खडगे आणि इतर अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेतलं। या आंदोलनावर विरोधकांमध्ये वेगळ्या प्रतिक्रिया दिसल्या। समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र गट, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला। मात्र आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी काँग्रेसवरच टीका केली। संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणातील आरोपावर कारवाई सुरू असल्याचं सांगितलं। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर यंत्रणा उभारण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। आता या संपूर्ण घटनेकडे 2 वेगवेगळ्या नजरेतून पाहिलं जात आहे। एका बाजूला काँग्रेस समर्थक म्हणत आहे की ही राहुल गांधी यांची अत्यंत नियोजनबद्ध राजकीय रणनीती होती,
वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व नेत्यांना एकत्र बोलावणं, शेवटच्या क्षणापर्यंत पुढची योजना गुपित ठेवणं आणि अचानक पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ पोहोचणं हा संपूर्ण प्लॅन होता. दुसरीकडे भाजप आणि सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे की असंवेदनशील सुरक्षा क्षेत्रात अशा प्रकारे आंदोलन करणं योग्य नाही. सुरक्षा नियमांचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे. मात्र या संपूर्ण राजकीय संघर्षात एक प्रश्न अजून तसाच उभा आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून हे आंदोलन झालं त्यांच्या समस्या खरंच सुटणार आहेत का, की पुन्हा एकदा आंदोलन, अटक, आरोप, प्रत्यारोप आणि राजकारण इथेच हे सगळं थांबणार आहे? आणि शेवटी एकच गोष्ट मात्र निश्चित आहे, 21 जुलैचं हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते आता राजकीय रणनीती, सुरक्षा व्यवस्था आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्व शैलीवर देशभरात चर्चेला विषय बनलेला आहे. तुमच्या मते ही काँग्रेसची मास्टर स्ट्रोक रणनीती होती का, की सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच बातम्यांसाठी मराठी पॉडकास्टला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.